नमस्कार. त्या दिवशी गणपतीचे दर्शन घेतले. मंदिरात भजन चालू होते. थोडा वेळ तेथे बसून भजन ऐकले. त्यानंतर आम्ही आलो मिसळ महोत्सवात मिसळ पावचा आस्वाद घ्यायला. प्रचंड गर्दी होती, त्यामुळे फारसे शूट करता आले नाही. मिसळ व मराठी माणूस यांचे अतूट नाते आहे. बऱ्याच प्रकारच्या मिसळ तेथे अवेलेबल होत्या. आम्ही पुणेरी मिसळ घेतली. झणझणीत रस्सा, त्यावर फरसाण, पापड, वडा व पाव. आहा, अप्रतिम चव होती. गर्दीमुळे काय खरेदी केले हे शूट केले नाही, पण काय घेतले हे तुमच्याशी शेअर करते. अशा प्रदर्शनातून काही वस्तू पदार्थ मी नेहमी घेत असते. याला 2 कारणे आहेत. 1, नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी मिळते व 2, छोट्या उद्योगधंद्यांना रोजगार मिळून त्यांना चालना मिळते. हे नाचणीचे ऑनियन रिंग्स तळून टेस्ट केले, खूप छान लागले. गव्हाची बिस्किटे, मक्याची बिस्किटे, ज्वारी बाजरीची बिस्किटे, त्यातल्या त्यात मुलांसाठी काहीतरी हेल्दी. आम्हा सोलापूर जिल्ह्यातील लोकांना शेंगदाणा चटणी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. जरी घरी बनवली तरी बाहेरची खाण्याचा मोह होतो कधीकधी. ही नेहमीची नॉर्मल व ही लसणात कुटलेली शेंगा चटणी, कारळाची चटणी व हे आले लिंबू पाचक, तसेच गावरान मटकीसुद्धा घेतली. तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा.